नमस्कार, मी आनंद सोनटके. प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आज आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. चर्मकार समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात 1 ऑक्टोबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनरावजी घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांसाठी पाठपुरावा केला आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्यात आली होती व त्या बैठकीत सर्व मागण्या मान्य केल्या असून त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना आठवण करून देण्यासाठी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याच मोर्चाचे निमंत्रण देण्यासाठी नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी हे नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावी जाऊन समाज बांधवांना 1 ऑक्टोबरच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश सचिव संजय सोनटके यांनी माध्यमांशी बोलताना 1 ऑक्टोबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे भव्य मोर्चात जास्तीत जास्त समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. जय रविदास, जय भीम. मी संजय सोनटक्के, प्रदेश सचिव राष्ट्रीय चर्मकार महासंघ तथा मराठवाडा उपाध्यक्ष आझाद समाज पार्टी. समाज बांधवांनो, दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी आझाद मैदान मुंबई येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहे. तरी या मोर्चास लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मी आपणास करत आहे. या मोर्चाचे कारण म्हणजे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या विविध मागण्याविषयी आपण या अगोदर बरेच आंदोलने, मोर्चे आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकाही झालेल्या आहेत. पण आपल्या मागण्यांना त्यांनी त्यावेळेस मंजुरी दिली, पण आतापर्यंत एकही मागणी आपली अंमलात आलेली नाही. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय बबनरावजी घोलप, माजी समाज कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय माधवराव गायकवाड यांच्या नेतृत्वात दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहे. तरी चर्मकार बांधवांनी लाखोच्या संख्येने तिथे उपस्थित राहून आपल्या मागण्यांसाठी हजर राहावे. त्यामध्ये आपल्या प्रमुख मागण्या अशा आहेत. संत रविदास महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर झाली पाहिजे. संत रविदास महाराज चर्मोद्योग विकास महामंडळ जी कर्ज प्रकरणे स्थगित आहेत त्यांना त्वरित मंजुरी मिळाली पाहिजे. चर्मोद्योग विकास महामंडळाचे जे मागील थकीत कर्ज आहेत ते पूर्ण सरसकट माफ करण्यात यावे. चर्मोद्योग विकास महामंडळावर समाजातील कायमस्वरूपी अध्यक्ष नेमण्यात यावा. गटई कामगारांना पीच परवाने देऊन त्यांना कायमस्वरूपी जागा मिळवून देण्यात यावी. अशा विविध मागण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे 1 ऑक्टोबर 2024 रोजी आझाद मैदानावर भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहे. तरी या मोर्चास समाजाने लाखोच्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा. अभी नहीं तो कभी नहीं. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा विजय असो.